हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना 11वी मध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, 11वी मध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर महाराष्ट्र शासनाची एक कॉमन एंट्रन्स म्हणजेच कॉमन ॲडमिशन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी जी नोंदणी प्रक्रिया आहे म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर आज दिनांक आहे 10 एप्रिल 2026. सकाळचे 10 वाजल्यापासूनच ही नोंदणीची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करावं लागणार आहे. या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी आपल्या जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पिन करून ठेवतो. साईड बाय साईड त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपले जे डिस्क्रिप्शन आहे तिथे पण तुम्हाला मिळून जाईल. विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. mahayfyjcadmission.in तुम्हाला असं वेब पेज दिसेल. या वेब पेजवरती तुम्हाला राईट साईडला स्टुडंट रजिस्ट्रेशन याची लिंक दिसेल, प्लस तुम्हाला इथं लॉग इन हा ऑप्शन दिसेल. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते तुम्हाला इथं पूर्णपणे मी सांगणार आहे. त्या बाबतीत जी काही एक नोटिफिकेशन आलं होतं ते मी तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो. तर बघा, शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 जी आहे ती ऑलरेडी 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पूर्णपणे ज्या अपडेट असतात त्या तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला सुरुवातीपासून एंडपर्यंत तुमचं ॲडमिशन होईपर्यंत ज्या काही अपडेट्स असतील, जसे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार असतील, कुठल्या प्रकारचे नवीन नवीन ज्या अपडेट्स असतील त्या जाहीर केल्या जातील, त्या अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. सो यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेशाचा अर्ज भाग 1 भरून नोंदणी करू शकतात. म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्याला जर पार्टिसिपेट करायचं आहे तर याच्यामध्ये 2 भाग आहेत. तो पहिला भाग आहे भाग 1 आणि दुसरा भाग आहे तो भाग 2. पण प्रवेश अर्जाचा भाग 2 हा भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे तुमचा जेव्हा निकाल लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पार्ट 2 भरू शकता. पण पार्ट 1 भरण्यासाठी पूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून तयार झालेली आहे, दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समध्ये त्या सर्वांनीच लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. वेबसाईटचा नंतर प्रॉब्लेम येतो, रजिस्ट्रेशन होत नाही, त्यामुळे नंतर तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेसही कमी होऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे नोटिफिकेशन होतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याकडं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो ही प्रोसेस काय आहे. सो स्टुडंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती सकाळ 10 एप्रिलला चालू झाली. मी आत्ताच तुम्हाला बोललो ती 30 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही असं थोडक्यात या वेबसाईटवरती लिहिलेलं आहे. तर पार्टिसिपेट कसं करायचं, तर पहिल्यांदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाची लिंक बघायला मिळते, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं पेज ओपन होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा तुम्ही जर महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल तर तुम्हाला विदिन महाराष्ट्र हा क्लिक करावा लागणार आहे. आउटसाईड महाराष्ट्र असेल तर तुम्हाला इथं आउटसाईड महाराष्ट्र क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी असाल तरी पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कॉलेजला 11वी 12वीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. थोडक्यात मी तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा, मी तर आपल्याला ब्राउझर आणि मॅन्युअल्समध्ये आपण जर गेलो तर पार्टिसिपेट करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, पूर्णपणे जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे, तर तुम्ही इथं बघून घ्या. बघा, आपल्याला आत्ताच मी तुम्हाला बोललो होतं आपल्याला असा हा होम पेज बघायला मिळतं आपल्या वेबसाईटचं. होम पेजवरती गेल्यानंतर राईट साईडला जसं बोललो होतं तुम्हाला मी, राईट साईडला बघा आपल्याला इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन बघायला मिळतो. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पुढचं पेज असं ओपन होतं. विदिन महाराष्ट्र स्टेट तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्र विद्यार्थी आहे, फ्रेशर असाल तर करू शकता, रिपीटर असाल तर करू शकता, प्रिव्हियसली पासड असाल तरी पण तुम्ही इथं क्लिक करू शकता. पण फ्रेशर असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त इथं क्लिक करा. नंतर तुम्हाला SSC बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी आहे, स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहे, CBSE बोर्डाचे विद्यार्थी CBSEला क्लिक करतील, ICSEचे असतील तर इथं करतील, बाकी जर कुठल्या बोर्डाचे विद्यार्थी असतील तर ते इथं क्लिक करतील. अच्छा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट नंबर एंटर करायचा आहे. बघा, इथं तुम्हाला इथं जो मी इथं क्लिक करत आहे ते तुम्हाला काय करायचं सांगा, इथं तुम्ही इथं करू शकता क्लिक. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इथं क्लिक करू शकता. इथं सीट नंबर तुमचा एंटर करायचा आहे. सीट नंबर झाल्यानंतर तुम्हाला तर आईचं नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन कधी झाली तुमची, मार्च 2026, तर तुम्हाला ते तिथे ॲड करावं लागेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा,
त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहेत. तुमचा जो ईमेल आयडी आहे तो तुम्हाला इथे एंटर करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड आहे तो एंटर करायचा, कॅप्चा आहे तो एंटर करायचा आणि रजिस्टरला तुम्हाला क्लिक करायचा. आता रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. बट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं, कारण लॉग इनमध्ये परत तुम्हाला भरपूर सारे डिटेल्स परत तुम्हाला फिलअप करायच्यात. ठीक आहे. तुम्हाला बघा स्टुडंट लॉग इन आयडी तुमचं रजिस्ट्रेशन हे बघा, यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर लॉग इन आयडी, तुम्हाला असं लॉग इन आयडी मिळून जाईल. ठीक आहे. असं लॉग इन आयडी मिळाला. आता लॉग इन आयडी मिळाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन याच्यावरती क्लिक केलं, त्याच्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. प्रोसीड टू लॉग इन केलं की तुम्हाला हे असं नवीन पेज ओपन होईल. जसं की तुम्ही इथून डायरेक्ट तुम्ही जर आपण ओपन केलं 11th ॲडमिशन आणि इथं वेबसाईटला जर व्हिजिट केला डायरेक्टली तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. लॉग इनवरती क्लिक केलं की बघा तुम्हाला असं पेज ओपन होतं आहे, जे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी टाकायचा जो तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे. आणि तुम्ही पासवर्ड जो एंटर केला होता तोच पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि कीप मी लॉग इनवरती क्लिक केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. आणि खाली ऑप्शन इथं बघा लॉग इन तुम्हाला दिसेल. सो इथून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. इथं लॉग इन झालं. लॉग इन झालं की तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. असा डॅशबोर्डमध्ये विविध डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. काय काय बघायला मिळतं बघा, युजरचं नेम बघायला मिळतं, याच्या आधी कधी लॉग इन केलं होतं, युजरचं लॉग इन आयडी, IP ॲड्रेस वगैरे कॅप्चर केलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे तर तुम्हाला आता काय करायचं, याच्यामध्ये बघा डाव्या साईडला तुम्हाला ॲप्लिकंट फॉर्म पार्ट 1 दिसत आहे. तुम्हाला पार्ट 1 भरायचा आहे. पार्ट 2 आत्ता सध्या नाही भरायचा. त्यामुळे पार्ट 1ला भरण्यासाठी काय करायला तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसतील. काय दिसेल तुम्हाला, रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसतील. रजिस्ट्रेशन डिटेल्स हे ऑलरेडी आपण फिलअप केलेले आहे. जसं हे बघा हे सगळं आपलं फिलअप झालं होतं, त्यामुळे हे काय करत बसायची गरज नाही. हे सगळं झालं होतं. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केलं की तुम्हाला ह्या बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला इथं फिलअप केलेल्या ऑलरेडी दिसतील. तुमचं काय नाव असेल, मम्मीचं नाव असेल, पप्पाचं नाव, सॉरी तुमचं पूर्ण नाव असेल, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, शाळेचं नाव, हे सगळं आपोआप केलं काय झालं, हे आपोआप कॅप्चर केलं जाईल. ठीक आहे. त्यामुळं जर तुम्ही इथं नंबर एंटर केला, वरती नंबर एंटर केला इथं, हे बघा या स्टेजमध्ये इथं तुम्ही एक्झामिनेशन डिटेल्समध्ये नंबर ॲड केला की बाकीच्या साऱ्या डिटेल्स इथं आपोआप येणारच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेंट इथं बघा काय ॲड्रेस डिटेल्स, तुम्हाला इथं तुमच्या ॲड्रेस डिटेल्स फिलअप करायचे. ॲड्रेस सगळा इथं तुम्हाला भरायचा. ॲड्रेस झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट मोबाईल नंबर एंटर करा, ईमेल आयडी एंटर करा जर तुमचा केला नसेल तर. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पेज येणार आहे. या पेजवरती खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला भरायची आहे. याच्यावरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे, जे आहे तुमची कास्ट. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय काय फिलअप करायचं आहे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कास्ट फिलअप करायचं आहे. रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल भरायचे आहेत तुम्हाला इथं. सो तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट जर आता नसेल तर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू करून घ्यावं लागेल. सो कास्ट सर्टिफिकेटच्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथं एंटर कराव्या लागतील. सो कास्ट सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे, आणि नसेल तर ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जसे की तुम्हाला 10वीचं मार्कशीट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, हे सध्या तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर 100 रुपयाची ॲडमिशनची जी फी आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे, आणि 100 रुपये तुम्हाला इथं फी पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं काय करायचं, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म, आणि याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे लॉक करायचं आहे तुम्हाला. सो नुसतं सगळ्या डिटेल्स भरल्या तर ॲप्लिकेशन लॉक करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन हे लॉक करायला विसरू नका. ठीक आहे. अशा प्रकारे डिक्लेरेशन लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचं. अशा प्रकारे तुमचं काय होणार आहे, पार्ट 1 हा पूर्णपणे फिलअप होणार आहे. ठीक आहे. म्हणून तर म्हणलं की पार्ट 2 भरण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुमचं पूर्णपणे रिझल्ट लागणार आहे त्यानंतर तुम्ही पार्ट 2 भरणार आहे. सध्या तुम्हाला फक्त पार्ट 1 भरायचं आहे. अशा प्रकारे तुमचं लॉक करणं गरजेचं आहे. पार्ट 1 लॉक करून ठेवा, आणि जर तुम्हाला तो अनलॉक करायचा असेल तर तुम्ही नंतर अनलॉक करू शकताय, आणि त्याच्यामध्ये जर काही डिटेल चेंज करायचे असतील तर तुम्ही त्या डिटेल्ससुद्धा चेंज करू शकताय. सो व्हिडिओ इथंपर्यंत जर तुम्ही बघितला असाल तर नक्की कमेंट करा, की तुम्हाला जर काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या व्हिडिओला हाईप पण करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. सो सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स असतात, जे नोटिफिकेशन असतात ते सगळं आपल्या व्हिडिओवरती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.